गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महिला दिनी दारू विक्रेत्याकडून महिलांना जीवे मारण्याची धमकी। दारू विक्रीविषयी तक्रार करणाऱ्या महिलांचे मुंडके छाटून गावभर मिरवण्याचा इशारा। दिंडोरी तालुक्यातील दारू विक्रेत्यांची दादागिरी वाढली। आज सर्वत्र जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते। त्याचबरोबर गावोगावी महिला ग्रामसभा आयोजित करून महिलांचा सन्मान देखील करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। त्या ग्रामसभेमध्ये महिलांनी दारूबंदीविषयी चर्चा केली। संबंधित ग्रामसेवकांनी महिलांनी तक्रार केलेल्या त्या दारू विक्रेत्याला ग्रामपंचायतमध्ये बोलवण्याची सूचना केली। विशेष म्हणजे त्या दारू विक्रेत्याला बोलवण्यासाठी ग्रामसेवकांनी महिलांनाच पाठवले। महिला त्या दारू विक्रेत्याकडे गेले असता दारू विक्रेत्याने संताप व्यक्त करत अवाच्य भाषेत महिलांना शिवीगाळ केली। त्याचबरोबर महिलांशी अश्लील वर्तन करत त्यांना जीवे मारण्याची देखील धमकी दिली। नैनाशी येथे एका व्यक्तीने मुंडके छाटून ते मुंडके हातात घेऊन पोलीस चौकीपर्यंत नेल्याची घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली होती। तोच प्रकार मी पुन्हा महिलांसोबत करेल व एकेकीचे मुंडके छाटून ते हातात घेऊन गावभर फिरेल अशी धमकी देखील या दारू विक्रेत्याकडून केली जात आहे। या विरोधात महिलांनी संताप व्यक्त केलाय। याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनला सदर दारू विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून सदर दारू विक्रेत्याला कठोर शासन करून महिलांना सुरक्षा द्यावी अशी मागणी होत आहे। याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दखल घेतली असून संबंधित दारू विक्रेत्या आवश्यक ते कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। यावेळी उषा डगळे, चंद्रभागा महाले, यशोदा गावित, कलाबाई डगळे, सीताबाई घोटे, लताबाई घोटे, तुळसा वाघमारे, कुसुम वाघेरे, चंद्रभागा बाबल, पार्वताबाई भुसारे, सुमित्रा डगळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। चंद्रभागाबाई दादा महाले, राहणार विळवंडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। मी या दारूबंदीमुळे बोलतो कारण आमच्या गावात दारू एवढं कमीत कमी महिना झालाय तिथून दारू बंद होत नाही। आज ग्रामपंचायतीमध्ये याच्यामध्ये आम्ही बायांचे सगळे गट होते ना, तेवढ्या समोर तेवढ्या बाया आल्या महिला मंडळ, त्यांच्या समोर आम्ही विषय मांडला। मग त्यांनी आम्हाला काय सांगितलं का तो इथं बोलवून घ्या। तो इथं बोलवून घेतल्यानंतर त्याला परत तो तिथं नव्हता, मग परत त्याला बोलवायला गेलो। तो बोलवायला गेल्यावर तो गाडीमध्ये आम्हाला काय म्हणायला लागला का जा इथंच बाया बोलवून आणा। मग आम्ही सांगितलं तू आमच्या देवळात मंदिरामध्येच या। तर तो काय म्हणे नाही तिकडे आम्ही देवळासमोर नाही येते, तुम्ही डायरेक्ट माझ्या गाडीजवळ या। मग आम्ही सगळ्या महिला मंडळ गाडीजवळ गेलो। तो तिथंही बायांना धमक्या देत होता। मग तिथून परत तोच म्हणायला लागला का तुम्ही देवळासमोर चला। मग परत बायांनी देवळासमोर आल्या। देवळासमोर आल्यानंतर तो काय म्हणे का मी पाणी पिऊन आलो। पाणी प्यायला घरी गेला, आम्ही त्याची वाट बघतो तर तो येतच नाही। मग परत बाया उठल्या, त्याच्या घरी गेल्या। त्यांनी लगेच कडी कुलूप लावून तो लगेच घरामध्ये थांबला। आता बाया गेल्यानंतर बाया काय बोलते, त्यांनी कडी कुलूप लावल्यावर त्याच्यामुळं इतका गरमत होता, इतका घाण शिया द्यायचा तर त्या बायांना सुद्धा ऐकवत नव्हतं, एवढा घाण शिया देतो। मग तू का करता नाही घाण आम्हाला। एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।